नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांदा प्रश्नासंदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। कांदा प्रश्नासंदर्भातील केंद्र सरकारच्या वराती मग घोडेच्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा। चॅनलवरती नवीन असा तर या ठिकाणी बघितलं या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला सांगा। करू शकता कांदा प्रश्नी केंद्र सरकारने वराती मग घोडे लोकसभा निवडणुकीच्या कांदा उत्पादक पट्ट्यातील मतदारांनी सरकारविरोधात कौल दिल्याने उशिरा का होईना केंद्र सरकारने जाग आली आहे। त्यामुळे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी 5 सदस्यीय पथक गेल्या 2 दिवसापासून नाशिक दौऱ्यावर आले आहे। कांदा उत्पादन खर्च, बाजारभाव, कांदा निर्यात समस्या यासह नाफेड, NCF, कांदा खरेदी आणि त्यामधील गैरप्रकार याबाबत माहिती घेतली जात आहे। यात पथकासमोर विविध घटकाशी रोष व्यक्त केला जात असून गैरप्रकार समोर आला आहे आणि समोर मांडले आहेत। मात्र याची दखल केंद्रीय पातळीवर घेतली जाईल का याकडे लक्ष लागले आहे। कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने सातत्याने हस्तक्षेप केला आहे, त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधीचा तोटा सोसावा लागला आहे। तर ग्राहक हिताला प्राधान्य देताना शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे कोणाचेही लक्ष दिले नव्हते। त्यामुळे केंद्र सरकारला हे उशिराचे शहाणपण सुचले असून वराती मग घोडे या म्हणीप्रमाणे केंद्राचे प्रतिनिधी माहिती घेण्यासाठी आले आहेत। मात्र या पथकासमोर शेतकरी, कांदा व्यापारी, निर्यातदार, बाजार समितीचे पदाधिकारी व शेतकरी उत्पादक कंपन्या प्रतिनिधी यांची चुकीच्या धोरणावर आपली रोखठोक मत मांडत आहे। गैरकारभार त्यांच्यासमोर मांडला आहे। पथकाने लासलगाव बाजार समिती थेट देऊन बाजार समितीत चालू असलेल्या लिलाव प्रक्रियेत पाहणी करून तेथे कांदा विक्रीचे असलेल्या शेतकऱ्यांशी कांदा आवक व बाजारभावावर चर्चा करून त्यांचे प्रश्न व मागण्या जाणून घेतल्या आहे।